नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी आहे पूजा. चला पाहूया आजच्या दिवसातील फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. ऑपरेशन तुतारी केवळ चर्चा, पक्ष एनडीएमध्ये जाणार नाही. आमदार रोहित पवार यांचे स्पष्ट वक्तव्य. आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका. राज्यात हुकुमशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप. आषाढी यात्रेसाठी धुळे विभाग सज्ज. 20 ते 29 जुलै दरम्यान 215 विशेष एसटी बसेस. 40 प्रवाशांच्या गटासाठी स्वतंत्र बसची सुविधा. धुळ्यातील तापी नदीत उडी मारून वृद्धाची आत्महत्या. गोंदूर येथील 72 वर्षीय रामदास पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू. आंदोलनाला यश. श्रीराम पेट्रोल पंपाजवळील धोकादायक खड्ड्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात. कथित छेडछाडीतून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांना वेग. 2,60,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण. कृषी अधीक्षक सूरज जगताप यांची माहिती. एटीएम कार्ड बदलून पैसे लंपास करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 गुन्ह्यांची उकल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त सागर निकम यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. या होत्या आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ठामत मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.